दोन पराभव स्वीकारावे लागले. पराभव कुणालाच हवासा नसतो, किंबहुना पराभवाच्या वेदना या भरपूर मोठ्या असतात. आणि आज चर्चा रंगवत असताना आपण यश मोरे यांचा संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना दोन मॅचेसमध्ये या टीमला आपण नक्कीच मगाशी आम्ही आमचंही नाव आणि खरं तर फोन नंबर त्यांना देऊन आलो. कदाचित आम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट मिळेल. अर्थातच ही चांगली संकल्पना आहे. आम्ही ओमकारजी खरं तर माने जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, जे या स्पर्धेचे मुख्य खरं तर मी म्हणेन पुरस्कृत आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून एक खरं तर चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आज फ्री ऑफ कॉस्ट कोणतेही शुल्क न घेता आपण जवळजवळ 10 सरप्राइजेस गिफ्ट आपण देणार आहोत. पुरुष कॅटेगरीसाठी आणि महिलांसाठी 10 पैठणीसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण ही सोडत आपण पाहता. आणि लकी ड्रॉच्या सोडतमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर काय करायचंय, तर मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या अंगाला जिथे चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाखाली आमचे व्हॉलेंटियर्स बसलेत. तुम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर, जर का तुम्ही आपल्या विभागात राहत असाल तर तुमचं सोसायटीचं नाव हो आणि तुमच्या सोसायटीचं नावही तिकडे तुम्हाला टाकायचं आहे स्पष्ट. आणि इस्पेशली जेव्हा आम्ही लकी ड्रॉ ओपन करू उद्या सेमीफायनल किंवा फायनलच्या सामन्या दरम्यान, आपण तुम्हाला इथे उपस्थित असणं फार गरजेचं आहे. मग नंबर जर का आला आणि तुम्ही जर का उपस्थित नसाल तर आम्ही दुसरा नंबर काढणार आहोत. याही गोष्टीची आपण दखल घ्या. 3 वेळा आम्ही पुकार देऊ. आपण सातत्यानं लकी ड्रॉच्या माध्यमातून अशा प्रकारच्या खरं तर संकल्पना पाहिल्यात, परंतु या क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फक्त पुरुषांनाच नव्हे तर महिलांसाठी सुद्धा आपण लकी ड्रॉ मॅचकडे आपण थोडंसं फोकस करतोय. पुन्हा एकदा आपण दृष्टिक्षेप जर का टाकला तर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आनंद बॉलिंग ट्रॅकवर असताना आपण पाहताय गणेश बाद झाले, अमीर आणि मॅक असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 7. गुणलेखक रोनक तांडेल, केडी केतन दलवी, पीटीसी लाईव्ह चे विमिक्स कम्प्युटर एक्सपर्ट आम्हाला अपडेट देत आहेत की पहिले षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 7. हाही बॉल पॅडल केलाय, मॅकच्या बॅटमधून आलाय, त्याचा हा फेवरेट स्ट्रोक आलेला, हा बेधुंद चौकार. आणि याच दरम्यान सन्माननीय आदरणीय राजकीय वर्तुळामधलं एक मोठं नाव, आणि सिवूड्स विभाग म्हटलं की मग नेहमीच सातत्यानं चर्चेत राहणारं नाव आहे. अर्थातच माजी नगरसेवक भरतजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करू आणि साहेबांना मी विनंती करू की यावं आपण सन्मानानं या व्यासपीठावर आपण विराजमान व्हावं. स्विचचा फटका, स्विच प्रीमिडिएटेड स्ट्रोक. इथे मात्र ताकद नव्हे तर बुद्धिमत्तेनं मॅकनं लगावलेला हा त्याचा पहिला अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. रुपेश याच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं त्याला परिवर्तन करावं लागेल. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर असताना पहिला बॉल 1 सिंगल धाव, दुसऱ्या बॉलवर 4 धावा आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी 16 या आकड्यावर 16 ऑन अ बोर्ड नाव, 16 धावा धावफलकावर. आणि याच दरम्यान आम्ही ज्यांचा आपण नामोल्लेख केला, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय चला. आणि 5 चेंडूमध्ये जर का आपण उल्लेख करायचा झाला तर मागच्या 5 चेंडूमध्ये चकमक झाली आहे. तब्बल 3 चौकार आलेत आणि त्याच्या बॅटिंगचा उल्लेख करायचा झाला तर 5 चेंडूमध्ये 5 चौकार आलेत. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स, मॅक्ससाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. व्हॉट अ बॅटिंग, सुपर, मॅग्निफिसंट, अद्भुत. ओहो,
हे सुद्धा काहीच अद्भुत आहे. इथे मात्र हिट विकेट, दुसरी हिट विकेट पाहायला मिळाली. विकेट किपर प्लीज सांभाळून राहा अमोल. आणि आम्ही मगाशी ज्यांचा उल्लेख केला भरतजी जाधव साहेबांचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण शुभ स्वागत करतो. आम्ही त्यांना विनंती करू की आपण सन्मानाने या व्यासपीठाकडे यावं. आपलं या स्पर्धेमध्ये शौर्य प्रीमियर लीग 2026 आणि शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय ओमकारजी माने साहेबांच्या वतीनं आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंट आणि त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नेरूळ नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विकास व्हावा, विस्तार व्हावा, त्यांच्यासाठी त्यांची नेहमीच झटपट आम्ही पाहिली आहे. असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सन्माननीय भरतजी जाधव साहेब माजी नगरसेवक, त्यांचा आपण उल्लेख करूया आणि त्यांना आम्ही लगेचच विनंती करू की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आणि आपण मॅचकडे फोकस करत असताना पुन्हा एकदा पाहूया. धावसंख्या झाली ती 15-15. दोन टीम्स मध्ये सुरू असलेली लढत आहे. रोनक दोन्ही टीम्सकडे एक एक विजय, त्यामुळे हा सामना जो जिंकेल त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि पुढचा प्रवास जो नेट रन रेटचा जो प्रवास आहे तो मात्र सुरक्षित होईल. कारण आज खेळल्या जाणाऱ्या 3 मॅचेस पैकी पहिल्या 2 मॅचेस जिंकणं फार महत्वाचं असणार. आणि भरतजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, वॉर्म हार्टेड. शौर्य प्रीमियर लीग 2026 मध्ये तुमचं वॉर्म हार्टेड वेलकम. चला आपण मॅचकडे वळण घेत असताना दोन्ही टीम्सना सांगूया की एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका प्लीज. आणि या दरम्यान मयूरजी कल्लूर यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सातत्यानं खऱ्या अर्थानं एका संघाचे संघ मालक ते आपण पाहतो. आणि मयूरजी कल्लूर अर्थातच कर्नाटका रेनेग्रेड्स या टीमचे ते ओनर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती करू की आपण सन्मानाने या व्यासपीठाकडे यावं. हा बॉल पुन्हा एकदा अपील झाली गुरुकडनं, मिळेल ती फक्त एकदा. पीडी आणि सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतोय अमीर आणि पीडी दोन्ही फलंदाजांकडे खरं तर क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे, परंतु समोर गोलंदाज अमोल तितक्याच ताकदीचं आहे. मगाशी त्यानं ॲज अ विकेट किपर ही भूमिका सांभाळली. इन स्विंग केला, बॉल गेला ऑन साइडला, डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, एक टप्पा उचलतील, थोडेसे चाचपडतील बॉलला. उचलत असताना तोवर मात्र धाव मिळेल. एक रन संख्या 35 या आकड्यावर 35 ऑन अ बोर्ड. रोनक तांडेल आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतात प्रत्येक एका चेंडूची माहिती आणि अपडेट देत असताना. नो बॉल +4 आणि हा बॉल जणू काही मार खायलाच आलेला की काय, इतका साधा सोपा सहज. वेल भरपूर होता आमिरकडं आणि आमिरनं टोपी सेट केली, चष्मा सेट केली आणि अगदी सहजतेने लिहिलेला फटका सजवलाय. हा ही बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, ताकद नव्हती, टायमिंग नव्हतं, परंतु एक धाव मिळणार. नो बॉल +1 धावा मिळाल्या. 2 रन संख्या पोहोचली ती 42 या आकडावर 42. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं कमबॅक तुम्हाला करून द्यावा लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. हा बॉल पुन्हा एकदा सरळच काढलाय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आनंद ज्यानं षटक फेकत असताना फक्त धावा दिल्या 11. स्वतः टीमचे कॅप्टन आहे, त्याने कॅप्टनकडे ही इतकी ऊर्जा असणं फार गरजेचं आहे. कॅप्टन हा ऊर्जेचा स्रोत पाहिजे, कॅप्टन हा प्रेरणास्थान पाहिजे, कॅप्टनकडे खऱ्या अर्थानं चांगला अनुभव पाहिजे आणि कॅप्टन सर्वांना सोबत घेऊन त्याला मात्र मॅचला पुढे नेता आलं पाहिजे. मगाशी ज्या कॅप्टन मॅन ऑफ द मॅचचं नामांकन स्वीकारलं त्यांनी बंटीदादांचा फार छान चांगला उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की बंटी असे कॅप्टन आहेत जे टीमला सोबत घेऊन जातात, एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करताना. जिथे चुकलं तिथे जास्त चुकीचा गाजावाजा न करता तुम्हाला ती चूक कशी सुधारता येईल त्याच्यावर मात्र फार चांगलं लक्ष विजयदादा कांबळे अर्थातच बंटीदादांचं असतं. आणि बंटीदादांचा उल्लेख करत असताना त्यांनी हेही सांगितलं की कॅप्टन हा असाच असायला हवा. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये पराभव, दुसऱ्या मॅच मध्ये विजय आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आपण पाहता या मॅच मध्ये धावसंख्या झाली ती 48. चला पहिला ऑफिशियल कॉल नेक्स्ट मॅच टॉसचा असेल. साई कृपा वॉरियर्स आणि मंगल मूर्ती करावे या दोन टीम दरम्यान पुढचा सामना आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल.
याची आपण नोंद घ्या. कॅप्टन आपण रेडी राहा. येस, नितेश भोईर सर. खेळ क्रिकेटचा जयघोष खेळाडूंचा. हाही बॉल अतिशय साधारण. अशी गोलंदाजी तुम्हाला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये करता येणार नाहीये. मोठं मापदंड आहे. क्रिस्टल ट्रॉफीज आहेत आयोजकांच्या वतीनं, मोठा अट्टास आहे. जवळजवळ 30 ते 35 हजार रकमेच्या या ट्रॉफीज आहेत, फक्त ट्रॉफीज. आणि बाकी खरं तर धनराशी ही वेगळी आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला तुमच्याकडनं फक्त 2,000 रुपये खरं तर प्रवेश फी स्वीकारल्यानंतर तुम्हाला मात्र मैदानामध्ये डे अँड नाईट अशा फॉर्मॅटमध्ये 3 मॅचेसचं कव्हरेज, म्हणजे 3 मॅचेस तुम्हाला खेळण्याची संधी दिली आहे. हा मोठा फॉर्मॅट आहे. ओमकारजी माने यांचं आम्ही कौतुक करतोय. ओमकार यांच्याकडनं खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक टीमला 13 टी शर्ट सुद्धा पुरस्कृत केल्या. प्रत्येक टीमला आपण 13 कॅप सुद्धा दिलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं कुठेही शुल्क आपण स्वीकारलेलं नाहीये. किंबहुना आपण असं म्हणूया की त्या टी शर्ट्स दिलेल्या आहेत ना, त्या टी शर्ट सुद्धा खरं तर चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या येस, आम्ही पहिलाही नो बॉल आम्ही काउंट केलेला आहे. तिकडे काय झालं एक्झॅक्टली करेक्शन. ओके, ऑनलाईन आम्ही स्कोर करेक्ट करू, ऑफलाईन आमचं बरोबर आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 60. धावसंख्या 60. पीडी हा बॉल पुन्हा एकदा वाईट डिलिव्हरी. धावसंख्या इकडे पुढे जाईल 61 या आकड्यावर. 61 धावांचा ओघ आता वाढत चाललाय. या धावांना थांबवण्यासाठी विकेट घ्यावी लागेल. या धावांना थांबवण्यासाठी डॉट बॉल फेकावे लागतील. ते डॉट बॉल येतील का? अजून एक डॉट बॉल, अजून एक व्हाईट बॉल कदाचित. येस, धावसंख्या वाईट न पुढे जात असताना 62 ऑन अ बोर्ड नाव. आजचा स्पर्धेचा उच्चांक मगाशी आम्ही पाहिला, तो उच्चांक राहिला तो तब्बल 79 धावा. टॅप केला बॉल, फिल्डर आहेत स्वतः कॅप्टनची कमिटमेंट. ओहो, इथे मात्र हा बॉल पाहूया पंच काय अपडेट करतील. नो बॉल +2 धावा मिळतील 3 आणि रणसंख्या झाली ती 65. आज रसिक प्रेक्षकांना सुद्धा चांगली संधी आहे. चेंडू झाले आतापर्यंत 2, 4 बाकी आहेत. सामना अटीतटीचा होईल का? मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक केलं जाईल? शेवटचे 4 चेंडू, काही चेंडू डॉट येणं गरजेचे. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न आणि हा सर्कल आउट. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेरून गेलाय. पंच वाईट डिक्लेअर करतायत. सातत्यानं फेकले गेलेले व्हाईट बॉल हे दुखी होणार आहे, कारण याच धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. त्यामुळे धावा चेस करण्याचा जे एक प्रेशर असतो तो एक वेगळा दबाव असतो. आणि म्हणूनच आम्ही सातत्याने या गोष्टीची चर्चा करतो की क्रिकेटमध्ये तुमच्या खेळातील शिस्त, डिसिप्लिनला फार महत्व आहे. या मॅचला एन्जॉय करतायत भरतजी जाधव साहेब, सोबतीने या स्पर्धेचे प्रणेते, आर्किटेक्ट, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि शौर्य प्रतिष्ठानचे फाउंडर प्रेसिडेंट आमचे युवा ओमकारजी माने या मॅचला एन्जॉय करत असताना आपण पाहताय शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 आणि पहिलं सुवर्ण पर्व अनुभवत असताना असं बिलकुल तुम्हाला भासणारही नाही की हे या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. इतकी सुसूत्रता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एखादी स्पर्धा कशी असायला हवी त्याचं एक ज्वलंत, जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना प्रीमियर लीगची संकल्पना, त्यामुळे एका टीमला आपण एक पेक्षा जास्त संधी देतोय. धावसंख्या झाली 68. त्याचबरोबर सन्माननीय दिनकर वाळून साहेब आणि त्यांच्या समवेत दत्ता गंगाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं शौर्य प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. दिनकर वाळून साहेब आणि दत्ता गंगाड साहेब. येस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स नितेश भोईर सर. चला, शेवटचा बॉल आलाय, विकेट आलाय, डॉट बॉल आणि आता टार्गेट सेट झालंय 68 and 69 टू विन. येस, आणि मयूर कल्लूर साहेब आणि अक्षय मुसळे दोघांना विनंती आपण मंचावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. चला, साई कृपा वॉरियर्स आणि मंगलमूर्ती करावे कॅप्टन, चला व्यासपीठावर या टॉस साठी.
चला लगेच टॉस होईल. एका बाजूला आपल्याला यस राहुल पाहायला मिळेल. जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतील. जितेंद्र, मी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक भरत जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करावा. एका बाजूला राहुल, एका बाजूला जितेंद्र. मंगलमूर्ती करावे आणि साईकृपा वॉरियर्स. टेल इज द कॉल आणि हेड आलाय, त्यामुळे मंगलमूर्ती करावे संघाने टॉस जिंकलाय. अभिनंदन आपलं. मी साहेबांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. जितेंद्र यावं आपण. एकंदरीत गोलंदाजी घेतली तुम्ही, हरकत नाही. मगाशी नितेशने देखील उल्लेख केला की अंडरम क्रिकेट गेल्या काही वर्षापासून फारसं खेळलं जात नव्हतं आपल्या करावे गावामध्ये, आणि इथे हा संघ आपण ज्या पद्धतीने बांधणी केली आहे, 2 संघ करावे गावातले खेळतात. कसा अनुभव येतो तुम्हाला पहिल्यांदा सर्कल बॉक्स मध्ये? हे आपल्या नवी मुंबईमध्ये नव्हतं एवढं. अंडरम क्रिकेट सी टाईपच आपण खेळायचो, मात्र सिव्हिल्स मध्ये सर्कल बॉक्स क्रिकेट 11 खेळाडू ही कन्सेप्ट, याबद्दल काय सांगशील एकंदरीत? आयोजन एक नंबर आहे. पहिल्यांदा बोलायचं झालं तर सर्कल हा अनुभव आमच्यासाठी नवीनच आहे. ते थोडासा चॅलेंजिंग था. आता बघूया कसं काय. चला शुभेच्छा असतील मंगलमूर्ती करावे आणि जितेंद्रला, ज्याने टॉस जिंकले, गोलंदाजी घेतले. थोडंसं अगदी कमी शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यस, नितेश भोईर सर यांच्याकडे आपण वळूया उत्तरार्धासाठी. थँक्यू युवराज. आणि यानंतर आपण शुभ सन्मान सोहळ्याकडे वळण घेऊया. स्प्लिट स्क्रीन साठी आम्ही आमचे केडी केतन दलवी यांना विनंती करू की आपण स्क्रीनवर एक कॅमेरा फोकस करा आणि एक कॅमेरा आपण मैदानाकडे फोकस करणार आहोत, कारण पाहुण्यांचा वेळ हा फार महत्त्वाचा आहे. आम्ही या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय युवा ओमकारजी माने साहेबांना आम्ही विनंती करू की इथून पुढे आपण आदरणीय राजकीय वर्तुळामधलं एक मोठं नाव, अनेक युवकांना ज्यांनी प्रेरणा दिली असे भरतजी जाधव साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा. चला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या. आज नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंट, माजी नगरसेवक आणि या विभागाचा खऱ्या अर्थानं जो काही इतिहास आणि खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा हातखंडा आपण पाहिला आहे, मग क्षेत्र कोणते असू द्या, आपण त्यांचं आपण नक्कीच महत्त्वाचं योगदान पाहिलंय. आज सीवूड्स विभागाचं क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्राला सुद्धा प्राधान्य मिळालंय. आम्ही यानंतर अक्षय मुसले आपल्या क्रिकेटच्या खरं तर अप्रतिम खेळाडूचा आपण एक सन्मान करूया. ताल्यांचा प्रतिसाद आपल्या सिनियर खेळाडूंकडे होऊन जाऊ द्या. क्रिकेटचे असे खेळाडू ज्यांनी अनेक युवकांना प्रेरणा दिली आणि मातीतला हा खेळ ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुम्ही स्पर्धात्मक खेळू शकता असं क्रिकेटला डेव्हलप करणारा चेहरा. आणि त्यानंतर मयूरजी कल्लूर, जे सातत्यानं SBL म्हणा किंबहुना SBCL किंवा आपल्या विभागातील अनेक विविध स्पर्धांमध्ये एका संघाची प्रस्थापना जे करत असतात, अशा संघाचे संघ मालक कर्नाटका रेनेग्रेड्स या संघाची चर्चा सातत्यानं पाहत असतो आणि त्या टीमचे ओनर यांचा सन्मान आपण शौर्य प्रीमियर लीग, शौर्य प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये आपण करतोय. या मान्यवरांचं विशेष सन्मान. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7, टार्गेट सेट झाले 68. रसिक प्रेक्षक PTC YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला ऐकत आहेत. रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया, फार छान क्रीडांगण सजलंय. वरती आकाश थोडं निलाभोर आहे कारण अंधार पडलाय. सभोवताली गर्द झाडी आहे आणि गर्द झाडींच्या अगदी पलीकडे आपण काही रेसिडेन्शियल बिल्डिंग्स पाहताय. प्रेक्षकांची वर्दळ क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठ भरगच्च भरलेलं आहे. वातावरण थोडं समशीतोष्ण आहे आणि अशा मस्त तरंग वातावरणामध्ये सुरू आहे तो तुम्हा सर्वांच्या आवडीचा प्रिय खेळ म्हणजेच सॉफ्टबॉल अंडरम क्रिकेट. 1+4 धावा मिळाल्या 5. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग पर्व पहिलं SPL सीझन 1. मागच्या चेंडूवर चौकार आलाय.
नो बॉल प्लस 4. आताही चौकार आलाय. धावसंख्या 4 न पुढे जाईल, पोहोचेल ती 16 वर. अतिशय साधारण ही गोलंदाजी, त्यामुळे हिरव्या रंगाची जर्सी परिधान केलेला संघ बॅटिंग करत असताना मात्र चांगला दमखम, चांगली फाईट ते करतायत. जय गजानन या टीमचं नाव आहे. सीवूड सुपरस्टार त्यांच्या विरोधात खेळ करत असताना जय गजानन. आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल झाला. एक सडपातल बांध्याचा फिल्डर मैदानामध्ये ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळालाय. मॅक बॉल लेट खेळलेत. गॅप शॉट सिलेक्शन इथेही आहे. फिल्डर तिकडे पोहोचलेत. बॉलला हलवार अडविलाय. जिथे आपण पाहतोय की धाव मिळेल 1-1 न रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 17. 17 into 4 is equal to 68. इज इट, इफ आय एम नॉट रॉंग? मॅथमॅटिक्स तितकं आमचं फार चांगलं नाहीये, पण तरीही काही कॅल्क्युलेशन्स आपण करत असतो. 17 गुणिले 3 51 अजूनही काढायचे आहेत. म्हणजे येणारे चेंडू असलेल्या षटकामधले 52 काढायचे टोटल. 68 टू विन, 69 टू विन. लेग ब्रेक केलाय. बॉल ओ सोडला असता तर कदाचित सीमारेषा पलीकडेही गेला असता. धाव मिळेल. एक चान्स मिळाला फलंदाजाला. आनंद आणि गुरु असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. टोटल स्कोर अजूनही 15 चेंडू आणि आता बऱ्याच धावा हव्यात. एज लागलाय. बँड द विकेट. मॅकनं पकडलाय. तो झेल आणि ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. मॅकनं फलंदाजी केली. मॅकनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये चांगलं नेतृत्व केलं आणि आज तो आपल्याला पाहायला मिळालाय विथ द फील्ड विथ दी विकेट किपिंग स्किल. मैदानामध्ये अजून एक चेहरा खरं तर आमच्या नजर कैदेत आलेत, ते म्हणजेच सचिन सर. एकंदरीतच आपण त्यांचा उल्लेख करूया. काल सुद्धा त्यांचा खेळ आम्ही पाहिला, पण अनफॉर्च्युनेटली आय वॉज नॉट अवेलेबल. आणि आज या सीवूड्स विभागामध्ये अनेक विविध उपक्रम, विविध कार्यक्रम आपण पाहत असतो. त्या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सातत्यानं निवेदक, सूत्रसंचालक म्हणून ज्यांची भूमिका राहिली आहे. इथे मात्र एक्झॅक्टली किती पंजा. ओ हो, काय जडलं, काय एक्झॅक्टली घडलं इथे. बॉल डायरेक्ट थ्रो केला. बॉल अंगाचा वेध घेतला आणि मगाशी जिथे चौकार वाचवण्यासाठी एका फिल्डरला ऑफसाइड वरनं ऑनसाइडला आणलं आणि आता त्याच्याकडे बॉल गेला, त्यांना डायरेक्ट थ्रो केला आणि बॉल मिस करत असताना अंगाचा वेध घेतला. मॅकच्या पायाला लागून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. मिळाला मोफतच्या 4 धावा. टोटल स्कोर 5 न पुढे गेलाय तो 23 या आकड्यावर. टॅप केलेला बॉल. धाव मिळते 1-1 न रणसंख्या पोहोचली ती 24 वर. स्पर्धा महत्वाची आहे, खेळ महत्वाचे, सामन्यातला एक डावपेच महत्वाचा आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना आम्ही सांगतोय येणारी इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 45 धावा. 12 चेंडू 45 धावा. आज क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. बऱ्याच सॅटर्डे संडे म्हटलं की मग कॉर्पोरेट सेक्टर तसंही पाहिलं गेलं तर ते वीकेंड आहे. निमशासकीय सेमी गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा बहुतांश आपण सॅटर्डे आणि संडे खरं तर वीकेंड फॉलो करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ओमकारजी माने यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं अंडरम क्रिकेटची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आठवड्याच्या व्यापातून बाहेर निघून एकत्र येणं म्हणजे क्रिकेट. सर्व ताणतणाव विसरून हसत खेळत गल्लीत जमा होणं म्हणजे क्रिकेट. आता गल्लीतला हा खेळ आता मात्र नक्कीच आपण पाहताय स्पर्धात्मक स्वरूपात क्रीडांगणात आलाय. क्रीडांगणातला खेळ आज आपण एन्जॉय करतोय. अगदी व्यस्त दिनचर्येतनं सुद्धा अनेक रसिक प्रेक्षक वेळ काढून या स्पर्धेला मात्र जरूर भेट देताना आपल्याला पाहायला मिळालेत. हा बॉल सरळ खेळून काढण्याचा प्रयत्न नाहीये, सरळ फेकून देण्याचा प्रयत्न जो आपण पाहिला. थोडा अपब्रेक करण्याचा प्रयत्न झाला, ज्या प्रयत्नांमध्ये गोलंदाजाला तितकं यश आलेलं नाहीये. बॉल सरळ निघून गेलाय. हाही बॉल पुन्हा एकदा मात्र इथे 4थ्या स्टंपला टाकलाय. त्यामुळे फलंदाजानं बॅट फिरवली. अमोलच्या बॅटला बॉल लागून बॉल गेला तो डीप कव्हर्स मध्ये. तिथे फिल्डर होते. मिळाली धाव. 1 स्ट्राईक रोटेट होईल आणि फलंदाज ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. आनंद जे टीमचे कॅप्टन आहेत पुढे आले, स्टेप आउट झाले. बॉलला यॉक घेतलाय, फुलटोस लोअर फुलटोस घेतलाय. नॉट सेकंड कडे चकमाक आणि चकमकीमध्ये फलंदाज नॉट आउट. इथे 12th मॅन आहेत आमच्या समवेत. पार्थ सांगतात की फलंदाज कदाचित बाद असावा, पण पार्थला आम्ही सांगतोय की बॉल हातामध्ये नव्हता आणि बॉल स्टम्प्सला बेल्स डिस्लॉस झाले. आणि त्यानंतर मात्र आपण जर का पाहिलं तर नक्कीच पार्थ सांगते की दादाकडनं थोडी चूक झाली आणि दादा सांगतात हो यस दिस टाइम इट इज मिस्टेक, नेक्स्ट टाइम आम्ही ते जरूर करेक्ट करू. मॅक आपण पाहताय ॲज अ विकेट किपर. बेल्स बघा कशा ब्लिंक होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट आकर्षणीय आहे.
वेट केला, वॉच केला, मागच्या बाजूला फिरून मारण्याचा प्रयत्न, एज लागला, बॉल मिळेल, धाव मिळेल एक. बॉल मात्र जर का आपण पाहिला ना तर खऱ्या अर्थानं हा टेलर मेड चौकारासाठी चेंडू होता, परंतु तो चौकार आलेला नाहीये. आता काढायचे आहेत, उर्वरित इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 40 धावा. 8 चेंडू 40 धावा, 40 धावा 8 चेंडू, अशा परिस्थितीमध्ये ही मॅच आली. थोडंसं कठीण आहे. या कठीण परिस्थितीमध्ये धुवाधार खेळ कोण करेल? आम्ही पुन्हा एकदा भरतजी जाधव साहेबांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आज या स्पर्धेला भेट देत असताना आपण आणि याच दरम्यान सन्माननीय इंदरजी शेडगे साहेबांचं इथं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं आपण करतोय शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य या व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रणेते ओमकारजी माने साहेबांच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. ओमकार दादांनी आज वेशभूषा फार छान केली आहे, मराठी वेशभूषा ज्याला आपण म्हणतो की सदरा. चला आपण नक्कीच चर्चा करतो या खेळासोबत. काय एक्झॅक्टली घडले पंच, आम्हाला अपडेट द्या. पण युवराज एक गोष्ट अजून सांगता येईल की या तीनही पंचांनी आयोजकांचं वर्कलोड कमी केलंय, कारण एकही डिसिजन, एकही कॉन्ट्रोवर्सी आयोजकांपर्यंत आतापर्यंत आलीच नाहीये. 0 कॉन्ट्रोवर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन आणि कोणताही वादच नाहीये, कोणताही बिलकुल चर्चाच नाहीये. काय म्हणशील पंचांची भूमिका? नक्कीच नक्कीच अतिशय उत्तम पंचांची भूमिका राहिली. नितेश सर, आपले विनीत कांबळे सर असतील, पवन शिलार खास करून बदलापूर अंबरनाथ वरून आलेत, आणि एका बाजूला कल्याणचे निसार शेख सर, त्यांची तर एक अनोखी शैली आहे खरं तर आपण पाहिलं डिसिजन देण्याची. सामन्यामध्ये आता रोनक आपण पाहिलं तर तितकंसं काही राहिलेलं नाहीये. सामना पूर्णपणे एकतर्फी होत असताना आपण पाहतो, आणि सध्याच्या घडीला सामन्यामध्ये सीवूड सुपरस्टार्सचे स्टार्स चमकलेत असं आपण म्हणूया, कारण दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झाले होते. त्यामुळे इथे जिंकणं खूप गरजेचं होतं दोन्ही संघांना, आणि तो विजय मात्र आता सीवूड सुपरस्टार्स हा संघ मात्र ऑलमोस्ट खरं तर मिळवण्याच्या अगदी मात्र उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. कारण 3 चेंडू आणि फक्त आता औपचारिकता टीमची टोटल फक्त आणि फक्त 35 आहे. 69 रनचं लक्ष होतं. त्यामुळे या सामन्यामध्ये सीवूड सुपरस्टार्स खरं तर जय गजानने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती सुरुवातीला, आणि तो निर्णय कुठेतरी त्यांचा चुकीचा ठरवला तो सीवूड सुपरस्टार्सच्या बॅटर्सने, ज्यामध्ये आमिर, गणेश, मॅक्सचं खरं तर महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. नाहक बळी गमावण्याचा प्रयत्न इथे होतोय. ऋषभ देखील बाद होतोय. चला नवीन बॅटर थोडं लवकर या. आणि नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्स आपण थोडं वॉर्मअप करून घ्या. मैदानामध्ये तुम्ही जेव्हा उतराल तेव्हा आपण थोडं फास्ट खेळायचंय. मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे, परंतु या मॅच मध्ये तितका रंग आपल्याला भरताना पाहायला मिळाला नाहीये. नो बॉल +1 धावा 2 मिळतील, बट द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. एक गेंद 31 रनों की जरूरत, 1 चेंडू आणि 31 धावा. आणि हा शेवटचा चौकार आलाय अमोलच्या बॅटमधनं, पण परफॉर्मन्स जसा व्हायला हवा होता तो तसा झालेला नाहीये. आपल्या प्रतिभेला न्याय देता आलेला नाहीये असं आपण म्हणूया. आणि आपण यानंतर मॅन ऑफ द मॅचचं नामांकन देऊ. खेळाडूचं नाव काय असणार आहे, कोणता खेळाडू असणार आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर, याची चर्चा आपण करतोय. आणि चर्चा करत असताना एकंदरीतच या मॅच मध्ये चांगला खेळ झाला तो टीम सीवूड सुपरस्टार्स या टीम कडनं, आणि मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल. खेळाडूचं नाव आहे मिस्टर मॅक. I found him